दिवाळी पाठोपाठ येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा। या सणामागे राजा बळी आणि भगवान विष्णूंच्या वामन अवताराची एक सुंदर पौराणिक कथा आहे। इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ असं म्हणतात। तसंच राजा बळी हा असुर कुलात जन्मलेला असला तरी तो अत्यंत दयाळू, सत्यप्रिय आणि प्रजावत्सल्य राजा होता। त्यांच्या राज्यात लोक आनंदात, सुखात आणि समृद्धीत राहत होते। त्याची कीर्ती वाढत गेली आणि त्यांनी तीनही लोकांवर आपले राज्य प्रस्थापित केले। हे पाहून देवतांनी भगवान विष्णूंकडे विनंती केली की बळीच्या वाढत्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवावे। तेव्हा विष्णूंनी वामन अवतार धारण केला, म्हणजेच ब्राह्मण रूपाने पृथ्वीवर आले। वामनाने राजा बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे 3 पावलात जमीन मागितली। बळीने मोठ्या मनाने वामनाला वचन दिलं। तेव्हा वामनाने आपलं विशाल रूप धारण करून एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात आकाश व्यापलं आणि तिसऱ्या पावलासाठी जागा विचारली। राजा बळीने नम्रतेने आपले मस्तक पुढे केले आणि विष्णूने तेथे तिसरं पाऊल ठेवलं। राजा बळीची सत्यनिष्ठा आणि भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला की दरवर्षी या दिवशी तुला पृथ्वीवर येऊन तुझ्या प्रजेला भेटण्याचा अधिकार असेल। बलिप्रतिपदा म्हणजेच प्रेम, समृद्ध आणि समानतेचे प्रतीक। या दिवशी पती-पत्नीचे नातं दृढ करण्याची प्रथा आहे, म्हणूनच याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात। असे मानले जाते की राजा बळी या दिवशी प्रजेला भेटायला पृथ्वीवर येतो, अशी श्रद्धा आहे। त्यामुळे लोक आपली घरे सजवून बळीराजाचं आजच्या दिवशी स्वागत करतात। या दिवशी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते। काही ठिकाणी गायी, बैलांची पूजा केली जाते। तसेच निसर्ग, शेती आणि संपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन असुराज बळीला पाताळात पाठवले, पण त्याला दरवर्षी पृथ्वीवर येण्याचा वर दिला। त्यामुळे या दिवशी धर्माचा अधर्मावर विजय साजरा केला जातो। राजा बळीच्या राज्यात लोक आनंदी, समृद्ध होते, म्हणून या दिवशी त्याच्या आगमनाचे स्वागत करून लोक शांती आणि संपत्तीची कामना करतात। आजच्या दिवशी आपल्याकडे पिकणाऱ्या धनधान्यांच्या रोपांची आजच्या दिवशी पूजा केली जाते।